बघा इकडं अशी एकदम व्यवस्थित नीट केली चांगल्यापैकी मस्त वाणी. आता संध्याकाळी बनवायची आहे छानपैकी. संध्याकाळी म्हणलं घेऊ बनवून. इकडं लसूण पण सोलून ठेवलाय, मस्त असा सोललाय लसूण. घ्यावा म्हणलं बनवून. अजून गाय सोडायच्या राहिल्यात. इकडं टावेलवरती निसली मी. हा बघा इतकी घाणगुण निघली. आता भरून टाकून द्यावं म्हटलं. एवढी घाण निघाली आहे. मी फुल ना फुल काढलं. एकूण एक झड मला तसलं आवडतच नाही. असे फुल ना फुल समजा निसलंय. समजा असे का दूध समजा निसून काढलंय. लय वेळ गेली, म्हणजे लय वेळ, मला बराच वेळ गेली निसण्यासाठी. चला आता धावते गायींकडं. आपल्या गायींचं काय चाललंय, भाजी बनवाय अजून वेळ आहे का, तर गाय गोठ्यामध्ये सोडून द्यायच्यात. इकडं डोग्या साहेबांचं मस्तपैकी आराम चाललेला आहे. त्यांना बसायसाठी हातरू नाही, मस्त असा छान आराम चाललाय. डोग्या डोग्या काय करतोय? त्याला बसायला लागतं म्हणजे लागतंच. ती कसंही सवय लागली त्याला बसायची. चला आता चप्पल घालून घेते. ही आपली आहे गायींच्या गोठ्यामधली चप्पल. काय करता, धाराबिरा झालेत. दमल्या काय मॅडम? हिला चरायला नेलती त्याच्यामुळे ही दमली. आता घेते सोडून पटपट पटपट पट. अजून चारा टाकून घ्यायचाय. आणि इकडं सांगते ह्यानी काय केलंय. रात्री पण बसल्या का, रात्री 2:30 वाजता सुटलं. रात्रीच्या तुमच्या दाजी गेलेले बाहेर गावाला गेलते. रात्रीच्या 2:30ला सुटल्याच्या नंतर हो का हिद भुसा खाल्ला. गव्हाणीमध्ये कुट्टी भरून ठेवलेली असते अशी आपल्या, ती पूर्ण कुट्टी खाल्ली ह्यानी. आणि मग बघितलं, म्हणलं रेडी का वराटती, रेडी का वराटती. डमा लगेच वराटते. ते सुटला की डमामुळं समजल्या गेलं की वासरू सुटले. जर डमा नसती ना वराडली तर आम्हाला समजलं पण नसतं ही सुटले म्हणून. इकडं बघ कसं चाललंय. आणि मग सुटलं ती झालं का, दुपारी दाद्याने नेलं चरायला. चरायला नेल्याच्या नंतर पळून आलं गपचूप. मी भांडी घासत होते तर आलं की दुपारी पण भरपूर असं खुराक खाऊन घेतला. आज त्याला लई खायला चारा मांडलाच नाही. म्हणलं आज तुला मापात मापातच. आज काय लई मांडायचंच नाही, गपचूप खातं चोरून मोरून. हा 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 बघ, हा बघ इकडं बघा. हा बघ कसा माराय बघायचं लगेच. मार बर तू, मार ना. फटकाच लावते एक निभार. हा खाया पियाला घालून मारतो काय मला. हा बघ, हा बघ इकडं बघा. बेव पण वाटतं या द्यायचं डुसणी बिसणी ठेवून. हा बघ चोळून सकट देत नाही. हाय कसं आत्रा लय आगाव आहे, लय आगाव. साधा आगाव नाही. इकडं मस्त अशी कुटी करून ठेवलेली. आता टाकून द्यायची ती. चारा पण संपलेला आहे आता. आणलेला होता तेवढा थोडासाच बाकी या. कुठे बिटे सकाळचं भागले आता, उद्या दुपारचं डायरेक्ट. इकडं ह्या मुक्त गोठ्यामध्ये बघा कसं काय झालं या. तिकडल्या पण मुक्त गोठ्यामध्ये भरपूर असा राहडा झालाय. पण आता काय करते, अगोदर गाय सोडून घेते, मग मोरचं नियोजन धावते. मस्तपैकी बघा गाय झाल्या साऱ्या सोडून. इकडं काठी लागते त्यांना हाणाय, नाही तर तशा भेटच नाही आणि पळत पण नाही. इकडं अशी उभी करून ठेवावं लागते. गोठा किती बी स्वच्छ करा आणि काही करा. हा बघा होतोय थोडाफार राहडा होतोय. सारखं आवरावंच लागतं या. आवरायला दमन धीरच नाही. काय पाणी प्यायचं असं ना. आता बघा अजून कपडे काढायचेत. कपडे धुवून वाळलेत मस्तपैकी. इकडं गायींचं चांगलं पाणी प्यायचं चाललंय मस्तपैकी. प्या पाणी प्या, घ्या पाणी पिऊन. पाणी बिनी भरून ठेवलेलं आहे.
मजा आहे, मज्जा आहे ह्यांचीच, खरंच मज्जा आहे. कोंबड्या जाऊन बसल्यात जाळीमध्ये. अंडे बिंडे काय नाहीत वाटतं, नाही अंडेला बसतात, नाहीत अंडे बिंडे. हे चक्कूचं झाड. काय झालं, आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामुळं काय होतं, मच्छर, माशी आणि डास, तीच म्हणजे सर्व काही तयार होतात भरपूर असे. चिडचिडीने येतातच. काय होतं, चिखल भरपूर राहडा उगतो गोठ्यामध्ये पण, इकडं पण, इकडल्या गोठ्यात पण होतेच, म्हणजे होते सर्वांच्याच गोठ्यामध्ये होते. तर तुमच्या दाजींना एका कंपनीचा कॉल आलता, म्हणजे मॅडम होते एक. तर त्या मॅडम म्हणल्या तुमच्याकडं गायी, म्हणले हा आहेत गायी. तर तुमच्या गायींना आजारपणापासून सावध राहण्यासाठी, माशी डास ह्याच्यासाठी आम्ही ते म्हणजे जाहिरात होती म्हणायचं थोडक्यात. त्या मॅडम जाहिरात करत होत्या त्या कंपनीची. तर औषध आहे, त्यांनी औषध सांगायच्या आधीच तर त्यांना प्रश्न केला त्या मॅडमला, मॅडम तुमच्याकडे किती गाय आहेत? तर त्या म्हणल्या 4 आहेत. त्या मॅडम म्हणल्या. तर मॅडम म्हणले तुम्हाला सांगू का मी एक? तर म्हणले सांगा. काय म्हणले मॅडम? म्हणल्या सांगा. तर मॅडम म्हणले थोडक्यात, म्हणजे लय भरपूर खर्च करणं पण शेतकऱ्यासाठी लय मुश्किल असतं. बरं तुमचं औषध कितीचं असं 200-250 रुपयाचं तर असणारच आहे, आणि एका टायमाला तेवढं संपून पण जाणार आहे, किंवा 2 ते 3 पंप होणार आहेत. होऊन जे आपण पंप मारतो ते 2 ते 3 पंप होणार आहेत थोडक्यात. तर म्हणले हा बरोबर आहे. त्या मॅडम म्हणल्या तर तुम्हाला सोपं साधं औषध सांगतो म्हणले, थोडक्यात कमी पैशामध्ये, पैसे पण भरपूर खर्च नाही आणि कमी पैशामध्ये आणि भरपूर छान असा एक रिझल्ट. तर मॅडम गप्पच बसल्या. मॅडमची बोलती बंद झाली. थोडक्यात जाहिरात करायची लांबच राहिलं, औषध सांगायचं लांबच राहिलं. मग ह्यांनी सांगितलं जो एक कीटकनाशक आहे, हमला म्हणून नावाचं कीटकनाशक आहे, ती कीटकनाशक एका पंपाला 15 मिली वापरायचं. किती 10 मिली ते 15 मिली. 10च मिली लई होतं, पण जास्त गुचिड डास मच्छर काय असते त्याच्यासाठी. तर ती 15 मिली वापरायचं सांगितलं. त्या मॅडम म्हणल्या ऐकून घेतल्या. त्यांनी काय सुद्धा होत नाही, त्यांनी एकच नंबर मस्त रिझल्ट भेटतोय. कुणी पण आपले जे शेतकरी बांधव आहेत तेवढं त्यांना समद्यांना नाही, त्यांना ताडी बस, त्यांना सर्वांना सांगणं या की सोपं आणि साधं औषध आहे, काही लय महाग पण नाही. हमला जवळजवळ त्याच्यात 10 ते 12 पंप होते. ती 100 रुपयाला एक बाटली आहे. 10 पंपाची 100 रुपयाला बाटली. ती काय भरपूर अशी महाग नाही, त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या ती फायद्याची. टिकटॉकची बाटली आणली, ती घ्यायला गेलं तर 100 रुपयाला छोटी टिकटॉक आहे, त्याच्यामध्ये एकच पंप होतो. आणि दुसरं काय ते मॅडम औषध सांगायचं होते त्या विसरून गेल्या, त्यांचं राहून गेलं. त्याच शेवटी आम्हाला धन्यवाद बोलून गेल्या. इतका म्हणजे ती हिडीव काढायचं थोडक्यात लक्षातच नाही. ती बोलताना माझ्याकडून चुकी झाली, काढाय पाहिजे होता. मग त्या मॅडम उलट तिकडून म्हणते धन्यवाद, तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचा आभारी. काय सांगावं, मरणाचा हाशा झाला. असं आहे, म्हणजे कसं असतं कंपनीला पण जाहिरात, आता त्यांचं जाहिरात करायचं काम होतं शेवटी, आणि ऐकणं आपलं कर्तव्य होतं. पण तिला पण आवडलं. ती म्हणली खरोखरच तुम्ही एकच नंबर मस्त असं सहकार्य केलं आम्हालाच, उलट तुम्ही आम्हाला संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद म्हणली, आणि फोन ठेवला. का असं आहे, त्यामुळं फसू नका. आपले जेवढे शेतकरी बांधव आहेत, होता होईल तेवढं डोकलेटी चलून काहीतरी करायचं पहा. ह्यांच्या असल्या फसवागिरींच्या नादाला लागून लय अवघड आहे. चला आता बाय बाय, शुभ संध्याकाळ. लांडाबुचं दिसतंय काय झालंय, मोठं कानातलं घातलं होतं आणि ते काय झालंय, कानाला दुख झालंय, त्याच्यामुळं कानातलं काढून ठेवलंय. पण ती चेहरा काय होतंय लांडाबुचा दिसतोय, सवय लागली या दिसा नका. पण लय कान दुखतोय, उंदेच्याला घालीन. आजच्या दिवस नकोच म्हणलं, मोकळं ठेवावं.
चला आता कपडे घेते काढून, अजून चारा घ्यायचा टाकून. चला आता शुभ संध्याकाळ. इथंच करते एंड व्हिडिओला. बाय बाय. शुभ संध्याकाळ तुम्हाला सर्वांना. मानाचा रामकृष्ण हरी. आवडल्यावर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्रायबर करा. बाय बाय.